एनसीपी पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2024 मध्ये दिला आणि त्याप्रमाणे त्या निर्णयाप्रमाणे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं। त्याच्या विरुद्ध शरद पवार हे सुप्रीम कोर्टात आले। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही त्या निर्णयावर, पण अजित पवार यांना नोटीस इश्यू केलं, म्हणजे त्यांना त्यांचं म्हणणं मागितलं सुप्रीम कोर्टाने। आणि त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की लोकसभा निवडणुका पण येणार होत्या, तर त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं निवडणूक आयोगाला की तुम्ही शरद पवार यांना तुर्तास आमचा मुख्य निर्णय येईपर्यंत एक नवीन चिन्ह द्या आणि त्यांना नवीन पक्षाचं नाव पण देण्यात आलं। त्याप्रमाणे तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या आधी पण एक सुनावणी झाली सुप्रीम कोर्टात आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना सांगितलं की तुम्ही हा जो घड्याळ हे चिन्ह वापरत आहात त्याच्या खाली तुम्हाला दरवेळेस लिहावं लागेल, एक मजकूर लिहावा लागेल की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत मुख्य निर्णय येत नाही चिन्ह आणि पक्षाबाबतचा तोपर्यंतच हे चिन्ह तुमच्याकडे आहे। आता तो निर्णय अजितदादांनी काही प्रमाणात फॉलो केला, काही प्रमाणात त्याचं उल्लंघन झालं असं एनसीपी शरदचंद्र पवार यांना वाटलं, पण ठीक आहे। त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडली। लोकसभा निवडणुकीत एनसीपी अजित पवार यांच्याकडे घड्याळ चिन्ह होतं आणि एनसीपी शरद पवार यांच्याकडे तुतारी हे चिन्ह होतं। आता लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर पण पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला नव्हता। त्यामुळे आता विधानसभा निवडणूक येणार होती, तर सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात एनसीपी शरद पवार यांनी एक सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आणि त्यांना विचारणा करण्यात आली सुप्रीम कोर्टाला की जसं तुम्ही आम्हाला नवीन चिन्ह दिलं आहे आणि मुख्य निर्णय तुमचा अजून यायचा आहे, तसंच तुम्ही अजितदादांना पण घड्याळाऐवजी एक नवीन चिन्ह द्या, कारण लोकांमध्ये चिन्हाबाबत आणि पक्षाबाबत संभ्रम आहे। जसं आम्हाला नवीन चिन्ह दिलं आहे तसं अजितदादांना पण तुम्ही नवीन चिन्ह देण्यात यावं। त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने अजितदादांना ह्या अंतरिम अर्जावर अजितदादांना नोटीस इश्यू केली आणि सांगितलं की तुम्ही तुमचं उत्तर द्या। काही कारणास्तव अजितदादांनी हे उत्तर दिलं नाही आणि हे प्रकरण मागच्या आठवड्यात पण लिस्ट होणार होतं, पण ते मुख्य लिस्टमध्ये आलं नाही आणि मग कम्प्युटर जनरेटेड तारीख ही 22 तारीख म्हणजे आजची दाखवत होतं, पण आजच्या पण मुख्य लिस्टमध्ये ते प्रकरण आलं नाही। त्यामुळे एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या वकिलांनी ते प्रकरण मेन्शन केलं, म्हणजे बेंच समोर जाऊन सकाळी नमूद केलं की ह्याच्यात अर्जन्सी आहे आणि तारीख आजची होती पण ते लिस्टमध्ये नाहीये। तर कोर्टाने सांगितलं की आम्हाला ह्याच्यात काही अर्जन्सी वाटत नाहीये आणि त्यामुळं आता अजित पवारांच्या वकिलांचं म्हणणं होतं की आम्ही एबी फॉर्म पण आमच्या उमेदवारांना वाटले आहेत आणि काही उमेदवार आमचे आज म्हणजे फॉर्म पण भरणार आहेत। तर त्यावर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे। आता पक्ष आणि चिन्हाचं मेन प्रकरण हे सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहे, त्याचा निर्णय लागेल 1-2 महिन्यात लागेल, पुढच्या वर्षी लागू शकतो। पण तुर्तास हा जो अंतरिम अर्ज जो पवार साहेबांनी दाखल केला होता की एनसीपी अजित पवार यांना पण नवीन चिन्ह देण्यात यावं, त्याच्यात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने तुर्तास तरी नकार दिलेला आहे आणि हे प्रकरण तसं तुर्तास संपलेलं असल्यास जमा आहे, कारण इलेक्शनचं प्रोसेस चालू झालेलं आहे। आता काही सुप्रीम कोर्ट याच्यात हस्तक्षेप करणार नाही। जर करायचा असता तर त्यांनी आधीच करायचा होता, केला असता। आणि जर एनसीपी शरद पवारांना वाटत असावं, सुरुवातीला वाटलं असेल लोकसभेनंतर की मुख्य चिन्ह आणि पक्षाचा निर्णय काय लवकर येत नाही, विधानसभेच्या आधी येणार नाहीये, तर त्यांनी हा जो अर्ज सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात केला तो जर जुलैमध्ये केला असता, सुप्रीम कोर्ट सुट्ट्या झाल्यानंतर जुलैमध्ये जर हा अर्ज केला असता आणि विचारणा केली असती सुप्रीम कोर्टाला की अजितदादांना तुम्ही नवीन चिन्ह द्यावं तुर्तास जसं आम्हाला दिला, तर एखाद्या वेळेस वेळ होता आणि मग सुप्रीम कोर्टाने काहीतरी त्याच्यावर निर्णय दिला असता। पण एनसीपी शरदचंद्र पवार यांनी अर्जच सप्टेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात केला आणि आता आचारसंहिता पण लागलेली आहे आणि आजपासून फॉर्म भरण्याची पण तारीख आहे। त्यामुळे ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यासारखाच आहे। त्यामुळे हे प्रकरण तुर्तास आता संपलं आहे। क्षणिक दिलासा आपल्याला म्हणता येईल की तुतारीवर शरद पवार, एनसीपी शरदचंद्र पवार हे विधानसभा लढवतील आणि घड्याळाच्या चिन्हावर एनसीपी अजित पवार हे निवडणूक लढवतील। आता पुढे ह्याचा निर्णय कधी ना कधीतरी अपेक्षित आहे, तो एखाद्या वेळेस नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये किंवा पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च पर्यंत कधी ना कधी हा निर्णय नक्की येईल। आता त्यावेळेस आपल्याला बघावं लागेल की नक्की पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल। तुम्हाला आठवत असेल की इलेक्शन कमिशननी अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दिला, कारण त्यांचं म्हणणं होतं
की हे जे आंतरिक निवडणुकांची प्रक्रिया आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ती ठीक प्रमाणे पार पडली गेली नव्हती आणि त्यामुळे आमदारांच्या संख्याबळावर हा निर्णय त्यावेळेस इलेक्शन कमिशनने दिला. आता विधानसभेनंतर एखाद्या वेळेस आमदारांचं संख्याबळ बदलू शकेल. एखाद्या वेळेस एनसीपी शरदचंद्र पवार म्हणू शकतील की आता आमच्याकडे जर त्यांचे जास्त आमदार असले तर त्या वेळेस ते प्रकरण बघितलं जाईल आणि मग सुप्रीम कोर्ट पण त्याच्यावर मुख्य निर्णय देईल. पण तुर्तास तरी क्षणिक दिलासा हा अजित पवारांना मिळालेला आहे. आणि हे एनसीपीचं प्रकरण झालं. आणि तुम्हाला आठवत असेल की शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे फेब्रुवारी 2023 मध्ये सुप्रीम कोर्टात उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आणि तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टात. याची शेवटची सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्हाची शेवटची सुनावणी ही ऑगस्ट 2023 मध्ये झाली होती. त्याच्यानंतर तारखा पडत गेल्या पण मुख्य लिस्टमध्ये हे मॅटर कधी आलंच नाही काही कारणास्तव. आणि आता हे मॅटर सरन्यायाधीशांसमोर आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं. आणि सरन्यायाधीश रिटायर होणार आहेत रविवारी 10 नोव्हेंबरला आणि 8 नोव्हेंबरला म्हणजे त्यांच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी हे मॅटर परत टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आहे. फायनल लिस्ट त्याच आधी 2 दिवस आधी येईल 5-6 तारखेला. त्यावेळेस समजेल की शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण 8 तारखेला आहे का नाही. त्याच्यात पण काही लगेच निर्णय होणार नाही कारण सरन्यायाधीश रिटायर होतील. मग म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जर सरन्यायाधीश त्यांच्यासमोर आहे जर ते रिटायर झाले आणि काही निर्णय त्यांनी दिला नाही 8 तारखेला तर हे दुसऱ्या खंडपीठाकडे जाईल आणि मग ते पण लांबेल. तर दोन्ही एनसीपी पक्ष आणि चिन्ह जे जस्टिस सूर्यकांतांसमोर आहे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह जे सरन्यायाधीशांसमोर आहे त्याचा मुख्य निर्णय हा माझ्या मते हा पुढच्या वर्षीच कधीतरी येणार आहे. आणि आमदार अपात्रतेबद्दल बोलायचं झालं तर मागच्या 3 ते 4 आठवड्यापासून हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या बोर्डावर आहे. आज पण ते बोर्डावर होतं पण काही कारणास्तव ते पोहोचू शकत नाही. आता वेळ कमी राहिलेला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या 1 आठवड्यासाठी 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर आहेत. त्यामुळे एनसीपी पक्ष आणि चिन्ह आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे प्रकरण पोचण्याची शक्यता सरन्यायाधीशांसमोर बोर्डावर म्हणजे लवकर येण्याची शक्यता ती मेन्शन न केल्यामुळं म्हणजे एनसीपी शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी हे प्रकरण नमूद म्हणजे अर्जन्सी तशी त्यांना दाखवायची गरज नव्हती कारण ते बोर्डावर होते. पण जर त्यांच्या वकिलांनी मेन्शन केलं असती आणि अर्जन्सी दाखवली असती तर सरन्यायाधीशांच्या मनात काय आहे ते तरी आपल्याला समजलं असतं. ते काही कारणास्तव झालेलं नाहीये. त्यामुळे ते पण प्रकरण सरन्यायाधीश रिटायर जर झाले तर एक दुसऱ्या खंडपीठाकडे जाईल आणि मग आमदार अपात्रतेमध्ये तसा अर्थ राहणार नाही कारण ह्याचा निर्णय विधानसभा भंग होण्याच्या आधी किंवा नवीन सरकार येण्याच्या आधी येणं अपेक्षित होतं तरच ते आमदार अपात्र ठरले असते. कारण ते आमदार पुढचं इलेक्शन हे लढू शकतात आणि आजपासून तर फॉर्म भरायची पण प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी पण ह्याच्यात मी वकील असल्यामुळं मी असं म्हणू शकत नाही की आता ते पोहोचणारच नाही. प्रकरण बोर्डावर आहे. काही कारणास्तव ते जर पोहोचलं तर त्याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आणि ऐकण्याची शक्यता खूप कमी आहे पण वेळ कमी आहे. पण तरी असो जसं आहे तसं आहे. आणि जर ते प्रकरण ऐकलं गेलं नाही आमदार अपात्रतेबद्दल तर ते पण एका दुसऱ्या खंडपीठाकडे जाईल आणि मग त्याचा निर्णय पण नंतरच येईल. पण तो निर्णय फक्त पुस्तकी निर्णय असेल कारण तोपर्यंत इलेक्शन एखाद्या वेळेस झालेलं पण असेल आणि नवीन सरकार अस्तित्वात आलेलं असेल. कारण आमदार अपात्रता ही असती ती फक्त विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंतच असती. फक्त फौजदारी खटल्यामध्ये जर तुम्हाला 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावली गेली तर ती 6 वर्षासाठी असती. त्यामुळं आता काही कारणास्तव पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण असू आमदार अपात्रता प्रकरण असू ह्याच्यात सुप्रीम कोर्टाकडून विलंब होतोय काही कारणास्तव. आता ते कारण आपण म्हणू शकत नाही की हा मुद्दाम विलंब होतोय वगैरे. ते आता लोक ठरवतील मतदानाच्या म्हणजे मतदान जे काय करतील लोकांच्या मनात काय शंका आहेत तर त्या त्यांनी मतदानाच्या मार्फत व्यक्त कराव्यात. कोर्टावर काय असे आरोप करणं वगैरे माझ्या मते तरी एक वकील म्हणून हे चुकीचं आहे. कारण कोर्ट कसं आहे आपण कोर्टावर काही आरोप करू शकतो पण कोर्ट तर काय बोलू शकत नाही. ते जज रिटायर झाल्यावर वगैरे ते काहीतरी ह्याच्यावर भाष्य करू शकतात. तर जे आहे ते आहे. आता आमदार अपात्रता प्रकरण आणि दोन्ही पक्षांचा म्हणजे आमदार अपात्रता प्रकरण दोन्ही पक्षांचा आणि पक्ष आणि चिन्ह प्रकरण दोन्ही पक्षांचं ह्याचा निर्णय आता असं म्हणता येईल की पुढच्या
वर्षीच लागण्याची शक्यता आहे. आणि मग त्यावेळेस राजकीय परिस्थिती काय आहे, त्यावेळेस काय कसे अलायन्सेस चेंज होतात, काय होतं ते आपल्याला त्यावेळेसच समजेल. पण तुर्तास तरी हे निर्णय येण्याची अपेक्षा नाही.